सुरक्षा मिळालेले बेनिफिट्स सुप्रीम कोर्टाने कशी काय कन्फर्म केली आणि त्यामुळे हा कायदा कसा योग्य आहे 50% अभाव आम्हाला जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मराठा समाज मागास आहे हे मांडण्यामध्ये महाराष्ट्र शासन कमी पडलं. भारतीय जनता पार्टीची या सगळ्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती झाली त्याची आज माननीय देवेंद्रजींच्या उपस्थित बैठक झाली. माननीय नारायणराव राणे या बैठकीला उपस्थित होते, माननीय हर्षवर्धनजी या बैठकीला उपस्थित होते. अशी सगळी मंडळी नरेंद्र पाटलांसहित सगळी मंडळी या बैठकीला उपस्थित होती आणि त्यातून आम्ही हा निर्णय केला आहे की मराठा समाजाला ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आरक्षण पुन्हा मिळवण्यामध्ये सर्वार्थाने पाठिंबा भारतीय जनता पार्टीने द्यायचा. एक लगेच सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज यांची मान्यता मिळेल अशांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञांची समिती नेमून नेमकं ह्याच्यामध्ये काय झालं आहे आणि कशी ही जबाबदारी पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे हे आम्ही तयार करतो आहोत. त्याची मांडणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत की राज्यपालांनी राज्याचे संविधानिक प्रमुख म्हणून तुम्ही राज्याची दिशाभूल करू नका. 102व्या घटनादुरुस्तीनंतरही तुम्हाला अधिकार आहे. केंद्राने फेरविचार याचिका दाखल केलेली आहे, तुम्ही दाखल करा आणि एकदा का तुमचा अधिकार आहे असं म्हटल्यानंतर मागास मराठा समाजाला ठरवण्यासाठी नवीन मागास आयोग तुम्हालाच नेमावा लागेल, एक्झरसाइज तुम्हालाच करावं लागेल, सर्वेक्षण तुम्हालाच करावं लागेल आणि एकदा तुम्ही मराठा समाजाला मागास पुन्हा ठरवलं, सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर मराठा मागास नाही म्हटलं त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्ही ठरवलं तर मग त्याच्यामध्ये भूमिका निर्माण होते ती केंद्रीय मागास आयोगाची. पण त्यासाठी मागास आयोग नेमणं आणि मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा पुन्हा मागास ऑन पेपर आणणं ही पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे. का या शासन दिरंगाई करते काही कळत नाही. रिव्ह्यू पिटिशन जर केंद्राने दाखल केली तर सगळ्यात सोपं आहे ना की आंधळेपणाने काय म्हणताना फॉलो करा, खरं म्हणजे डोळसपणाने फॉलो करा की रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे. नेमली एक तज्ज्ञांची समिती आणि 15 दिवस चाललाय अहवाल त्याचा येणार आहे म्हणून. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आयुष्यामध्ये मराठा समाजाची फसवणूक चाललेली आहे, मराठा समाजाची दिशाभूल चाललेली आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरू नये म्हणून आणखीन कडक लॉकडाऊन घोषित करणं चाललेलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी ब्रेक होईल की नाही होईल, पण त्या लॉकडाऊन नंतर कोरोनाची साखळी ब्रेक झाली, संख्या कमी झाल्यानंतर आढावा घ्यायचा असतो आणि नवीन लॉकडाऊन घोषित करायचा असतो. 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, काय काय झालं याचा आढावा नाही आणि 1 तारखेनंतर सुद्धा 15 दिवस लॉकडाऊन असणार आहे याचं सुतोवाच मंत्री करायला लागले. याचा अर्थ तुम्हाला मराठा समाजाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होऊ द्यायचं नाही, तुम्हाला पेलवणार नाही, तुम्हाला झेपणार नाही आंदोलन. आणि त्यामुळे जर खरे हुशार राजकारणी असाल, कारण 3 डोकी आहेत त्यामुळे 3 डोकी म्हणून हुशारी जास्त असायला पाहिजे, तर तुम्हाला मराठा समाजाला हे आरक्षण देण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी लागतील. अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही आणि या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतःच्या झेंड्याचा आग्रह न धरता, स्वतःच्या पक्षाच्या नावाचा आग्रह न धरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरेल. लॉकडाऊन नंतर आंदोलन करण्याचा इशारा याच्या आधीच शिवसंग्रामने दिलेला आहे. भाजपही पूर्णपणे या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होणार आहे का राज्यभर? मी आत्ताच म्हटलं की आंदोलनाचं स्वरूप काय असेल? मी आत्ताच म्हटलं की शिवसंग्राम असू देत किंवा मराठा क्रांती मोर्चा असू देत का संभाजी ब्रिगेड असू देत, या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन रिझर्वेशन काही करून मिळवायचं आहे, मानेवर बसून मिळवायचं आहे, खेचून आणायचं. ह्या भूमिकेतून जे जे ठरवतील त्या सर्वांमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली हे मोर्चे निघून म्हणून प्रयत्न करत असतील तर त्या संघटना जर ठरवत असतील की आता पास झाला आम्ही लॉकडाऊनचे नियम पाळणार नाही, तर त्या त्यांच्या लॉकडाऊनचे नियम पाळणार नाही, आम्ही मोर्चे काढणार, गावोगाव संघर्ष करणार, या त्यांच्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. दादा 2 गोष्टी, एक तर ज्या नियुक्त्या आधी झाल्या होत्या त्याला सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं असतं असं झालं, मात्र MPSCच्या नियुक्त्या असतील किंवा अजून एक महत्त्वाचा GR 2 दिवसात आता होतोय की पदोन्नतीच्या बाबतीतचा GR असेल. अनेक मुद्दे या आरक्षणामुळे आता अडचणीत आलेले आहेत. या संदर्भात तात्काळ भूमिका घेणं गरजेचं आहे, याबाबत भाजपची भूमिका? अतिशय सुस्पष्टता आहे, यांना द्यायचंच नाहीये. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची भूमिका असती
तर वर्षानुवर्ष केंद्र सरकारांचं राज्य सरकारांचं, केंद्र सरकारांचं राज्य सरकारांचं का दिलं नाही? आणि आता केंद्राचे अधिकार आहे म्हणता, केंद्राची जबाबदारी आहे म्हणता, तुम्ही काय झोपा काढत होता का? आणि त्यामुळे ह्या सरकारला मराठा समाज गरीब राहावा असा वाटतो, या सरकारला मराठा समाज अशिक्षित राहावा असा वाटतो आणि त्यामुळे सारखा गोंधळ घालत बसायचा. विदिन अ पार्टी किंवा विदिन अ सरकार कोणीतरी वेगळाच सूर लावायचा. भुजबळ साहेबांनी काहीतरी म्हणायचं की मग ओबीसीला हात लागेल. ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीसांनी रिझर्वेशन दिलं त्याला वारंवार भुजबळ मुद्दा उपस्थित करायचे आणि त्यांचं ते तोंडावर पडले की ओबीसीला धक्का न लावता रिझर्वेशन दिलं. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा कायदा घटनेच्या चौकटीतला आहे असं मान्य करून त्या 2 वर्षाच्या कालावधीतल्या सगळ्या ॲडमिशन्स आणि सगळ्या नोकऱ्याला मान्यता दिली आहे. आता ह्यांची जबाबदारी आहे. आता हे घोळ घालत बसणार. धारणा स्पष्ट करणे नावाचा सरकारमध्ये एक शब्द आहे. त्या धारणा स्पष्ट करण्यामध्ये महिने घालवणार. धारणा स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की त्या 2 वर्षातल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कन्फर्म करा. दुसरा प्रश्न जो पदोन्नतीचा विचारला त्याच्याबद्दल काय? कारण ओबीसी वर्गामध्ये मोठी नाराजी आहे, खास करून पदोन्नतीतलं आरक्षण राज्य सरकारने रद्द केलं त्याबद्दल. माझं म्हणणं काय आहे की सरकार हे त्यासाठीच आणायचं असतं की प्रत्येक विषयावर धारणा स्पष्ट पाहिजे आणि धारणा स्पष्ट झाल्यानंतर जे ठरेल ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद पाहिजे. हे मिळमिळीत सरकार आहे. हे पण बरोबर, ते पण बरोबर, ते तर फारच बरोबर. अरे एक काय ते बरोबर आहे सांगा ना. तिकडे देखील आज एक महाविकास आघाडीची आणि काही ठराविक नेत्यांची बैठक पार पडते. बैठक सत्र सुरू आहे, मात्र बाहेर काहीच येत नाहीये, जसं की पुनर्विचार याचिके बाबतीत धोरण नाहीये. आतापर्यंत तुम्ही या सगळ्या संदर्भात म्हणजे खास करून मराठा आरक्षण संदर्भात सहकार्य केलंय. येत्या काळात त्यांच्याकडून काही निरोप किंवा एकत्र काही बैठक होतीये का? मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जसं मराठा संघटनांना ताकदीने पाठिंबा देणार तसं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारलाही ताकदीने पाठिंबा देणार. सर दादा, दुसरा एक प्रश्न. काँग्रेसचे एक टूल किट बाहेर आले, त्याच्यामध्ये मोदी व्हायरस, इंडियन व्हायरस अशा प्रकारचे शब्द वापरा असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलंय. त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? असं आहे की देशाच्या पंतप्रधानांची गरिमा त्यांना राखायची नसेल, देशाच्या काही कधीतरी घडलेल्या घटनांचे फोटोग्राफ जगभर छापून देशाची बदनामी करायची असेल तर हे देशद्रोही आहेत आणि त्यामुळे त्यांना जे करायचं ते करू द्या. मोदींवर आणि भारतीय जनता पार्टीवर त्याचा काही फरक पडत नाही. काय करणार आहे तुम्ही? उद्या निवडणुका घ्या लोकसभेच्या, 400 जागा क्रॉस करतील मोदी. त्यामुळे तुमचं हे जे सगळं आहे ना, हे सगळं हवाई आहे, सगळं हवाई. ते तकलादू होते हे कळायला इतके महिने का बरे लागले? तकलादू होते हे कळण्यासाठी ते ताबडतोब वापरायला हवे होते. आणि तकलादू होते ह्याची कंप्लेंट तुम्ही कुठे केली? तुम्ही ते उघडले नाहीत. तुम्हाला व्हेंटिलेटर कशाचे खातात माहिती नाही आणि त्यामुळे ते तुम्ही बंद करून ठेवले. त्यामुळे तकलादू होते ना तर वापरायला हवे होते. तकलादू आहेत, कंप्लेंट करायला पाहिजे होती. तकलादू आहेत तर त्याला एखादा रिपेअरर बोलून मी उदाहरण देतो आणि संपवतो. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेला 80 व्हेंटिलेटर मिळाले. ससून हॉस्पिटलला 80 मिळाले. पुण्याच्या 80 पैकी 73 चालू, ससूनच्या 80 पैकी 78 बंद. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीतनं बाहेर पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवरती सडकून टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेलं आहे. या सरकारला मुळातच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये आणि म्हणून हा लॉकडाऊन वाढवण्याचं सगळं नाटक केलं जातंय आणि यात मराठा समाज खरं तर गप्प बसणार नाही. खरं या सगळ्या परिस्थितीला लक्षात घेऊन त्यांनी अजूनही संयम ठेवलेला आहे. पण जे यापुढे मोर्चे निघतील आणि जर मराठा समाज रस्त्यावरती उतरला तर त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा समाजाला भाजपनं आरक्षण मिळवून दिलं होतं पण हे आरक्षण महाविकास आघाडी सरकार टिकवू शकलं नाही. पूर्णतः हे आरक्षण टिकवण्याच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं. वारंवार केंद्राकडे ही जबाबदारी टोलवण्याचा ते प्रयत्न करतात जेव्हा की ती त्यांची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडू शकलेलं नाही आहे. हा मराठा समाज शिकू नये, तो अशिक्षित राहावा, त्याची प्रगती होऊ नये असंच या सरकारला वाटतं आणि म्हणून हे आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात चालढकल करण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणजे हे आरक्षण सरकार टिकवू शकलेलं नाहीये असं थेट म्हटलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. डोळसपणे पाठपुरावा करण्याची गरज होती.
जे महाविकास आघाडी सरकार करू शकलेलं नाही, त्यांनी जर ते केलं असतं तर आरक्षण जे आहे ते टिकलं असतं. खरं तर भाजपने किंवा आमच्या सरकारने हे आरक्षण देण्याच्या संदर्भात जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती या सरकारने पाणी फेरल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते, ज्यामध्ये आपण बघू शकतो दृश्यांमध्ये चंद्रकांत पाटील दिसत आहेत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, नारायण राणे उपस्थित या बैठकीला, मेटे दिसत आहेत, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील असतील, इतर महत्त्वाचे सगळेच नेते या बैठकीला उपस्थित होते, जे खरं तर मराठा समाजाचं देखील एक आमदार म्हणून नेतृत्व करतात. त्या सगळ्या मंडळींच्या चर्चेनंतर, या बैठकीतल्या चर्चेनंतर ज्यावेळेस खुद्द चंद्रकांत पाटील बाहेर आले तर त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवरती घणाघात केलेला आहे. नंबर 1, त्यांनी असं म्हटलंय की हे आरक्षण देण्याच्या बाबतीत आमच्या सरकारने पूर्णपणे मेहनत घेतली होती, ते आरक्षण टिकायला हवं होतं, तशी तयारी आम्ही केलेली होती. हे आरक्षण टिकवण्याच्या संदर्भात मुळातच चालढकल करण्यात आली. जी मोर्चे बांधणी होती हवी तशी होऊ शकलेली नाही. न्यायालयासमोर ज्या बाजू स्पष्ट व्हायला हव्या होत्या त्या पूर्णपणे स्पष्ट होऊ शकल्या नाही. परिणामी हे आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही. यात पूर्णतः सरकारचा दोष आहे आणि हे सरकार अपयशी ठरलेलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. आणि या संदर्भातली जी एक महत्त्वाची बैठक 4 वाजता सुरू होणार होती, ती बैठक जी आहे ती संपलेली आहे. आणि मराठा समाजाच्या संदर्भात भूमिका घेत मराठा समाजासाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी काही नवीन योजना देता येतील का, याबद्दल आता या सर्व बाबींवर विचार करण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये राज्य सरकारचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. भाजप राज्यभर आता या विरोधात, म्हणजे हे आरक्षण सरकार टिकू शकलं नाही म्हणून या विरोधात आंदोलन करणार आहे, त्यावर देखील या बैठकीत विचार केला जाणार आहे. बरोबर 4 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे. यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, त्याचबरोबर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, इतरही महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आणि मराठा आरक्षणाप्रकरणी एक महत्त्वाची घडामोड आपण बघतोय. केंद्रानं घेतलेल्या भूमिकेवरती या बैठकीत चर्चा केल्या जाते. चला, ही बैठक नेमकी कुठपर्यंत आली आहे, ही संपली आहे का, काय चर्चा झाली आहे, याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय माहिती आहे? विशाल, आताच एक बैठक जी आहे ती मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास 2 तास झाले ही बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय चर्चेला येतात. त्यामध्ये सर्वात मोठा विषय जो आहे तो पुढच्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या ॲडमिशन सुरू होत आहेत आणि वेगवेगळ्या कोर्सेसच्या देखील ॲडमिशन सुरू होत आहेत. त्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर वेगळ्या खाजगी शाळा आहेत आणि 11वीचा प्रवेशाचा विषय आहे. हे वेगवेगळे विषय जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या जागा, या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या जागा सोडता येतील का आणि त्या कशा पद्धतीने आणि किती सोडाव्या या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आज या उपसमितीमध्ये चर्चेला हा विषय येतो आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आज या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला लॉ अँड ज्युडिशरी आहे, त्याचबरोबर सामान्य प्रशासन आणि मुख्य सचिव अशा 3 वेगवेगळ्या विभागाच्या सचिवांना देखील या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे. आणि जो प्रवेशाचा विषय आहे तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने किती पर्सेंटमध्ये या ठिकाणी सोडावा हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत या ठिकाणी घेण्यात येईल अशी माहिती जी आहे ती मिळते आहे. विशाल, मग विद्यार्थ्यांकरता काही योजना असतील किंवा मग काही काय म्हणूयात की या हे सगळं आरक्षण किंवा त्याची पुढची रणनीती ठरोस तर ॲडमिशनच्या पार्श्वभूमीवरती मराठा नेत्यांकडनं देखील काही उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या, त्याचाही या बैठकीत विचार केला गेला आहे का? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने गेल्या मराठा आरक्षण जेव्हा राज्य सरकारने देऊ केलं होतं तेव्हा देखील जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न गेला तोपर्यंत हा विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असेल, ॲडमिशनच्या संदर्भातला विषय असेल तो या ठिकाणी मार्गी लावला होता. पण हे आरक्षण रद्द केल्यानंतर आता एक प्रवेशाचा विषय आणि तत्कालीन जेव्हा ज्याला आपण म्हणतो की आरक्षण दिल्यानंतर जेवढे ॲडमिशन झाले आणि जेवढे नोकरीला लागले तेवढा विषय जर सोडला
तर पुन्हा ज्या प्रवेशाच्या प्रक्रिया आहेत त्या पुन्हा नव्याने सुरू करण्याचा विषय या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला पुन्हा या विद्यार्थ्यांसाठी काही आरक्षण कोटा जो आहे तो ठेवावा लागणार आहे आणि त्याच संदर्भातला किती कोटा जो आहे तो मराठा आरक्षणासाठी ठेवावा या संदर्भातली ही बैठक आहे. पण मग प्रफुल्ल, हा कोटा ठेवत असताना त्याला आपण कोटा म्हणूयात, चला आरक्षण हा शब्द वापरण्यापेक्षा कोटा म्हणूयात, पण त्याला टायटल काय दिलं जाईल? शेवटी काहीतरी एक रिझर्वेशन ठेवण्यात येत आहे. अशा वेळी काही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचणी असू शकतात, त्या देखील तपासून बघणं गरजेचं ठरणार आहे. एक सर्वात मोठी अडचण जी राज्य सरकारसमोर येणार आहे की ज्या खाजगी शाळा आहेत, खाजगी महाविद्यालय आहेत, त्या ठिकाणी ॲडमिशन देताना कोटा सिस्टीम कशी ठेवावी हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो लॉ अँड ज्युडिशरी समोर या ठिकाणी आहे. आणि अनेक खाजगी शाळा असा प्रवेश देण्याला कुठेही इच्छुक नाहीत. त्यामुळे अशा प्रवेश देताना या विद्यार्थ्यांची फी शासन भरेल का हा देखील एक मोठा विषय जो आहे तो या ठिकाणी येतो आहे. जर शासन ही फी भरणार असेल तर खाजगी जे कॉलेजेस आहेत किंवा खाजगी शाळा ज्या आहेत ते या प्रवेश देण्यास इच्छुक राहतील. पण शासकीय कोट्यातून या ठिकाणी प्रवेश द्यावा या संदर्भातला अजून कुठल्याही शाळेनं किंवा जो ज्याला म्हणतो आपण इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली नाही. पण राज्य सरकार यांच्या खर्चाची जबाबदारी उचलणार असेल तर कदाचित या खाजगी शाळा यांना प्रवेश देण्यासाठी तयार होतील. सरकारला तुर्तास तरी मराठा बांधवांची समजूत काढण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आता प्रवेश प्रक्रियेचा जो मुद्दा आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं हा कोटा सिस्टीमचा जरी मुद्दा पुढे घ्यायचा म्हटला तरी त्यांची तारेवरची कसरत होणार आहे का? नक्कीच एकदम, कारण विषय जो आहे तो हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विषय आहे आणि प्रवेशाच्या विषयाबरोबरच त्या विद्यार्थ्यांना फी सवलत जर द्यायची असेल किंवा खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातली जी फीज लागते ती जर द्यायची असेल तर एक मोठा प्रश्न जो आहे तो राज्य सरकारसमोर असणार आहे. त्यातून कसा तोडगा काढावा, किती % हे आरक्षण जे आहे तो कोटा ठरवावा, या सगळ्या जो निर्णय आहे तो आता थोड्याच वेळात या बैठकीमध्ये घेतला जाईल. आणि ही बैठक जी आहे ती आता संपलेली आहे आणि आता थोड्या वेळात अशोक चव्हाण जी आहेत ती राज्य सरकारची भूमिका जी आहे ते माध्यमांसमोर मांडतील. म्हणजेच आता हा सगळा निर्णय घेत असताना याबद्दल रीतसर सगळी चर्चा झालेली असेल आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर होतोय असं म्हणायचं का? नक्कीच आता ही बैठक संपलेली आहे आणि अशोक चव्हाण जे या समितीचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी बाहेर येतील आणि त्यांचे एकूण भूमिका राज्य सरकारने या ठिकाणी काय घेतलेली आहे आणि कशा पद्धतीनं या शाळेचा प्रवेशाचा प्रश्न सोडवता येईल या संदर्भातली भूमिका ते आता मांडतील आणि कदाचित एक मोठा निर्णय जो आहे तो शासनाकडनं या ठिकाणी अपेक्षित आहे. बरं, आपल्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा, जे दर्शक आता या क्षणाला दिवाणखान्यात बसल्या बसल्या ही देखील चर्चा करताना दिसत आहेत की लवकरच हा लॉकडाऊन आहे म्हणून एक संयमाची भूमिका मराठा बांधवांनी घेतलेली आहे, पण या प्रवेशाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोर्चे देखील निघू शकतात. त्या अनुषंगाने आता अशोक चव्हाण नेमकं काय जाहीर करू शकतात? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विशाल की आता जी मराठा आरक्षण समिती उपसमितीची बैठक या ठिकाणी झाली आहे, या ठिकाणी जे 11वी असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असेल, या वेगवेगळ्या प्रवेशाच्या ज्या भूमिका आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश देण्यासंदर्भातली जी भूमिका आहे ती राज्य सरकार आता थोड्याच वेळात मांडणार आहेत. आणि अशोक चव्हाण हे पत्रकार परिषद घेऊन हा बैठकीमध्ये काय मुद्दे झाले आणि मराठा समाजाच्या मुलांसाठी आरक्षण कॉलेज असेल आणि इतर शाळांमध्ये कशा पद्धतीने आरक्षण ठेवावं त्या संदर्भातली भूमिका राज्य सरकार जाहीर करणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण जर पाहिलं तर जून जुलैमध्ये